आज लोकांना पुण्य आणि पाप मान्य नाही म्हणून तर अनाचार चालू आहे। ते म्हणतात हे बुवा लोकांच्या समोर पाप पुण्य सांगतात, लोकांची त्यांनी भूलथाप आणि असे हुलकावण्या देत राहतात म्हणले पाप पुण्य सांगून। पाप पुण्य जरी दिसत नसलं तरी त्याचा परिणाम मात्र 100% दिसतो। कसं काय दिसतो परिणाम? सगळ्यात आधी पाप म्हणजे काय लक्षात घ्या आणि पुण्य म्हणजे काय लक्षात घ्या। अन्नदान करणं हे पुण्याचंच आहे, पण अन्नदान कोणाला दिलं पाहिजे? ज्याला भूक लागली त्याला अन्न दिलं पाहिजे। हा मग ज्याला गरज आहे, मला सांगायचं एवढंच फक्त तात्पर्य आहे, ज्याला गरज आहे त्याला दिलं पाहिजे। मग ज्याला गरज आहे त्याला जर मदत कराल तर जगाचा मालक प्रसन्न होईल महाराज। आता ज्याला गरजच नाही, तो जेवून आलेला आहे, तो म्हणतो नको मी आता जेवलेलं तरी ताटावर बसवला आणि खास म्हणायला लागले, उलट पाप होईल महाराज। त्याला जर बळच खाऊ घातलं आणि त्याला जर हागवण लागली उद्या तर निश्चित पाप होईल महाराज। त्याचा जीव कासावीस होईल, त्याचं पोट दुखायला सुरुवात होईल, मग कोणी वाटेकरी होणार नाही त्याच्यामध्ये बळच खाऊ घातल्यावर। ज्याला गरज आहे खाण्याची त्याला म्हणले थांब आधी पाहुण्याला जेव दे, मग तुला त्याने जेव घालतो। पाहुण्याला गरज नाही, खाऊ घातलं। एकाच आईच्या घरी जन्माला आले, एकाच शाळेमध्ये शिकले, सारखेच त्यांनी महाराज संस्कार झाले। एक त्यांनी अब्जाधीश झाला आणि एक अतिशय गरीब राहिला, त्याच्या हातावरच पोट त्यांनी राहिलं। कशाने झालं असेल? या कथेचं जे आयोजन करतात ना महाराज, ते आयोजकांना ही कथा पुण्य प्राप्त करून देते। आज लोकांना पुण्य आणि पाप मान्य नाही म्हणून तर अनाचार चालू आहे। ते म्हणतात हे बुवा लोकांच्या समोर पाप पुण्य सांगतात, लोकांची त्यांनी भूलथाप आणि असे हुलकावण्या देत राहतात म्हणले पाप पुण्य सांगून। तसं नाही बाबा, तुम्हाला पाप आणि पुण्य जरी दिसत नसलं, पाप पुण्य जरी दिसत नसलं तरी त्याचा परिणाम मात्र 100% दिसतो। कसं काय दिसतो परिणाम? सगळ्यात आधी पाप म्हणजे काय लक्षात घ्या आणि पुण्य म्हणजे काय लक्षात घ्या। शास्त्र म्हणतं, साधू संत म्हणतात, पाप ते परपीडा, पुण्य तो परोपकार। आपल्यापासून दुसऱ्याला पीडा होणं, आपल्यापासून दुसऱ्याला वेदना होणं, आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होणं, याचं नाव आहे पाप। मग ते कशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता? तुम्ही त्यांनी महाराज बाह्यांगानं त्यांनी एखाद्याला हानमार करून दुःखी करू शकता, तुम्ही शब्दानं एखाद्याचं ताडण करून त्याला दुःखी करू शकता। तुमच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला दुःख झालं की त्याच्यापासून जी गोष्ट निष्पन्न होते त्याचं नाव आहे पाप। मग काय केलं पाहिजे आपण? असं जीवन आपण जगलं पाहिजे की आपल्यापासून कोणाला कोणत्याही नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी को। कता न रहेगा जग में, कता न रहेगा जग में जमाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का। काय शिकवलं कथेने आता आपल्याला? नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, कोणाचंही अंतकरण दुखवू नका। ते अंतकरण दुखवणं याचंच नाव आहे पाप। मग कथा ऐकत असताना पहिल्या दिवशी या पुरुषोत्तम मासात भगवतीच्या दरबारात, श्री स्वामी महाराजांच्या दरबारात जर सुज्ञ ऐकणारा एखादा माणूस प्रतिज्ञा करेल की बाबा आजपासून मी कोणाचंच अंतकरण दुखावणार नाही, कथा सफल झाली। अजून तर सुरू व्हायची कथा, पण एवढा जरी विचार मनात आला की बस मी आता कोणाचंच अंतकरण दुखावणार नाही, एवढ्यानं सुद्धा कथा त्यांनी महाराज आपली अशा पद्धतीने सफल होईल। फार महत्वाचा विचार आहे महाराज, हेच शिकवते कथा। जर तुम्ही कोणाचंच अंतकरण दुखवलं नाही तर तुमचा तर देवात काय अंतर राहील महाराज? तुम्ही सज्जन आहात। सज्जन कोणाला माहिती? जो कोणाला दुखवितच नाही त्याला मग समाज फार विचित्र आहे महाराज। तो प्रवृत्त करतो माणसाला भडकवण्याकरिता, या सगळ्या गोष्टी करायला। किती संयमी माणूस असला तरी त्यांनी लोक असं करतात। मग काय केलं पाहिजे? मर्यादित राहिलं पाहिजे, संपर्क मर्यादित असले पाहिजेत, व्यवहार मर्यादित असले पाहिजेत, सगळ्या गोष्टींना मर्यादा घालून घ्यायची, जेणेकरून त्यांनी आपल्यापासून कोणाला उपद्रव होणार नाही आणि कोणाचा उपद्रव सहन करण्याची वेळ पण येणार नाही। म्हणून दुसऱ्याला दुःख देणं याचं नाव आहे पाप, आणि दुसऱ्याला सुख देणं
दुसऱ्याला मदत करणं, पुण्य तो परोपकार, दुसऱ्यावर उपकार करणं, याचं नाव आहे पुण्य. आडलेले नडलेले लोक समाजात असतात, दुःखी असतात, कष्टी असतात, त्यांना गरज असते मदतीची, आणि त्यावेळेला तुम्ही जर विनाकारण मदत करण्याकरिता गेलात, तुमचा काही संबंध नसताना सुद्धा, तर त्याच्यातच जे तयार होतं त्याचं नाव आहे पुण्य. ज्याला खरंच भूक लागलेली आहे ना, त्याला जेव घालणं याचं नाव आहे पुण्य. ज्याला भूकच नाही त्याला बळच हाताला धरून आणायचं, खाच तुम्ही थोडंसं, त्याच्यात नाही होत पुण्य. हा महत्वाचा विचार आहे. ज्याला गरज आहे त्याला खाऊ घातलं पाहिजे. आता अधिक मास चाललाय की नाही, आता खाऊ घालतात लोक जावयाला, कपडे देतात लोक जावयाला, मग सोनं नाणं देतात त्यांनी महाराज जावयाला. फार महत्वाचा मुद्दा आहे. ज्याला कपड्याला त्यांची गरज आहे ना, त्याला त्यांनी कपडेला ते द्या, पुरुषोत्तम प्रसन्न होईल महाराज. फार महत्वाचा विचार आहे. ज्याला जावयाकडे ढीक पडलेले आहेत, पण जावायला दिले पाहिजेत कपडे, जावायलाच दिलं पाहिजे सोनं. त्या धोंड्यात घालतात महाराज, अंगठी घालतात धोंड्यात, मग त्याच्या नरड्यात नाही गुतली म्हणजे बरं झालं. त्याच्यात अंगठी असं त्यांनी होतं की नाही महाराज. ते जावायलाच दिलं पाहिजे. जावायला देण्यात पुण्य नाही. अन्नदान करणं हे पुण्याचंच आहे, पण अन्नदान कोणाला दिलं पाहिजे? ज्याला भूक लागली त्याला अन्न दिलं पाहिजे. हा, मग ज्याला गरज आहे, मला सांगायचं एवढंच फक्त तात्पर्य आहे, ज्याला गरज आहे त्याला दिलं पाहिजे. म्हणजे ज्याला गरज आहे त्याला जर मदत कराल तर जगाचा मालक प्रसन्न होईल महाराज. आता ज्याला गरजच नाही, तो जेवून आलेला आहे, तो म्हणतो नको मी आता जेवलेलं तरी ताटावर बसावला, आणि खास म्हणायला लागले, उलट पाप होईल महाराज. त्याला जर बळच खाऊ घातलं आणि त्याला जर हागवण लागली उद्या, तर निश्चित पाप होईल महाराज. त्याचा जीव कासावीस होईल, त्याचं पोट दुखायला सुरुवात होईल, मग कोणी वाटेकरी होणार नाही त्याच्यामध्ये बळच खाऊ घातल्यावर. ज्याला गरज आहे खाण्याची त्याला म्हणले थांब आधी पाहुण्याला जेव दे, मग तुला त्याने जेव घालतो. पाहुण्याला गरज नाही, खाऊ घातलं. मला एवढंच सांगायचं, पुण्य तो परोपकार, दुसऱ्यावर उपकार करणे याचं नाव आहे पुण्य. असं पाप पुण्य जर हातानं घडलं तर त्याचा परिणाम दिसतो. काय परिणाम आहे? पाप दिसत नाही, पुण्य दिसत नाही, पण परिणाम दिसतो. पापाचा परिणाम आहे दुःख आणि पुण्याचा परिणाम आहे सुख. म्हणून त्यांनी समाजामध्ये सुख दुःख पाहायला मिळतं महाराज. बरेच लोक सुखी दिसतात, बरेच लोक दुःखी दिसतात. एकाच आईला दोन मुलं असतात, एक करोडपती असतो आणि दुसरा रोडपती असतो. फरक आहे महाराज. एक करोडपती होतो, एकाच आईच्या घरी जन्माला आले, एकाच शाळेमध्ये शिकले, सारखेच त्यांनी महाराज संस्कार झाले. एक त्यांनी अब्जाधीश झाला आणि एक अतिशय गरीब राहिला, त्याचं हातावरच पोट त्यांनी राहिलं. कशाने झालं असेल? इथं तुम्ही पाप पुण्य लावणार नाहीत का? त्याचं पुण्य होतं मागच्या जन्मातलं प्रारब्ध, म्हणून तो श्रीमंत झाला. याच्या कपाळात त्यांनी महाराज तेवढं पुण्य नव्हतं, याला दारिद्र्य भोगावं लागलं. नाही दरिद्र समदुःख जगमाही, त्याला दुःख भोगावं लागलं. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, लक्षात ठेवा. म्हणून पुण्य प्राप्त होतं. ही कथा जर त्यांनी महाराज आयोजन आपण केलं ना, या सगळ्या मंडळींनी कथेचं आयोजन केलं, भगवान पाहतोय. स्वामी महाराजांचं आपल्याकडे लक्ष आहे महाराज पूर्ण, पण ते आपल्याकडे पाहतात. कोण कोण याच्यामध्ये सहभागी झालेला आहे, कोण कोण झटून त्यांनी महाराज अट्टहास करतोय, कोण आपल्या जीवनातलं काही अमूल्य किमतीचा वेळ याच्याकरिता देतोय, त्यांचं सगळ्यांकडे लक्ष आहे महाराज. ते सर्वज्ञ आहेत आणि म्हणून जे आयोजक आहेत त्यांना पुण्य प्राप्त करून देते कथा.